नमस्कार. गुळवे नॅचरल फार्म शरबती गहू. आता या ठिकाणी याचं पाणी संपलेलं आहे आणि हा गहू आता वाळायला सुरुवात झाली आहे. आता या गव्हाच्या शेजारी आपण आपले हे ज्वारीच्या शेतामध्ये आता उभे आहोत. आपण बघा अशी हिरवीगार ज्वारी आता त्या ठिकाणी आपल्या शेतात दिसते, उंच वाढलेली आहे. या ठिकाणी या ज्वारीला कलकीचे स्प्रे आणि पाण्यातून कलकी एवढाच वापर केलेला आहे. हा जर गोंडा बघितला आपण ज्वारीचा, तो खूप मोठा असा गोंडा तयार झालेला आहे. बघा बघा हे ज्वारीचे गोंडे, हे ज्वारीचं कणीस आहे. आम्ही ग्रामीण भागात त्याला गोंडा पण म्हणतात. बघा किती मोठा गोंडा बनलेला आहे. आपण बाकी ठिकाणी बघू शकता, खूप खूप मोठे मोठे असे गोंडे या ठिकाणी किंवा कणस या ठिकाणी ज्वारीचे आपल्याला दिसतंय. आपल्याला दाना अक्षरशः म्हणजे इतका सुबक दाना मी माझ्या शेतामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची ज्वारी बघतोय. म्हणजे आमच्या आजोबाच्या काळामध्ये ज्वारीचं पीक व्हायचं, परंतु मधल्या 30 वर्षामध्ये ते ज्वारीचं पीक नाही झालं होतं. गावरान ज्वारी आहे. बघा हिचा गोंडा किती मोठा आहे. हे बघा एवढा मोठा ज्वारीचा गोंडा मी पहिल्यांदा माझ्या शेतात बघतोय. म्हणजे मी जेव्हापासून शेती करायला सुरुवात केली तेव्हापासून, इतर अगोदर होताच. तर आपण ही चाऱ्याची उंची बघू शकता. म्हणजे या ठिकाणी हा जो ज्वारीचा चारा आहे कडबा, हा सुद्धा गायांसाठी खूप पौष्टिक असणार आहे. बघा आता या ठिकाणी आमचे किशोर भाऊ उभे आहेत, त्यांनी हात वरती केलेला आहे. त्यांच्या हाताच्या वरती पण ज्वारीचे निघालेले आहेत. म्हणजे कुठलंही केमिकल नसताना किंवा बाकी कुठल्या निविष्ठा म्हणजे जसं घनजीवामृत असेल किंवा जीवामृत असेल ते सुद्धा वापरलेलं नाही आहे. फक्त कलकीचा वापर करून या ठिकाणी ही इतकी सुंदर अशी ज्वारी बघू शकते आपण. ही